दरम्यान विनायक राऊतांच्या सुनेनं केलेले आरोप गंभीर आहेत अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली. सरकारनं सुमोटो कारवाईचे आदेश द्यायला हवेत. विनायक राऊतांवर दाखल गुन्ह्यावर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उमठा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोणा करण्याची सवय. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोणाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. दरम्यान त्या भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 14 तारखेला पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. गिरिजा राऊत यांनी आरोप केलेला भोंदूबाबा फिरोज शेख माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्यावर मांत्रिक मंत्रोपचार करणारा बाबा फिरोज शेखला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. माजी खासदार झाल्यामुळे मनाला नेहमी वेदना असतात. शेरनी अगर शांत है तो डकारना कभी नहीं छोड़ती. नवनीत राणा यांची बळवंत वानखडे यांवर टीका पाहायला मिळते. आज ज्या फ्लायओव्हरचं आपण उद्घाटन करत आहे, मी कधी शासकीय कार्यक्रमाला मंचावर कधी येत नसतो. मी माझी झाल्यामुळे मनाला वेदना नेहमी असतात आणि त्याच्यावर भाषा मी जास्त काही कधीच करत नाही. आणि जे निवडून आले त्यांना मी नेहमी शुभेच्छाच दिली आहे. पण मला वाटते ज्याही लोक निवडून आले आहे त्यांना एवढीच माझं बोलणार आहे की महिलांना बोलत असताना महिलांची मर्यादा आपण सुद्धा पाळली पाहिजे. शेर शेरनी अगर शांत भी है तो डकारना कभी भूलती नहीं, याद रखना. और मैं मेरी मर्यादा कभी भूलती नहीं हूं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.